गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली आहे। गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे। बोटीत 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे। बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। दोन बोटींचा एकमेकींना धक्का लागल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। बचाव कार्य युद्ध पातळीवर प्रवाशांच्या बचावासाठी प्रयत्नशील आहे। मुंबई पोलीस आणि भारतीय नौदल यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडिया वरून एलिफंटाच्या दिशेने जात होती। जीओसी कडून प्राप्त माहितीनुसार एलिफंटाकडे जाणारी नीलकमल खाजगी ही नौका उरण करंजाजवळ उलटली आहे। प्राथमिक अहवालानुसार या बोटीत सुमारे 56 प्रवासी होते। घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरू आहे। सागरी पोलीस आणि 108 रुग्णवाहिका एकत्रित बचाव कार्य करीत आहे। कोस्ट गार्ड कडून मिळालेल्या माहितीनुसार यात 21 प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून एक व्यक्तीस मृत घोषित करण्यात आली आहे। ही बोट नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली याचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही। मात्र ही बोट बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या बोटींनी तात्काळ घटनास्थळी जात बचाव कार्य सुरू केले आहे। ताज्या माहितीनुसार नीलकमल बोट ही समुद्रात पूर्णपणे बुडाली आहे। आता प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके सह शेखर म्हात्रे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।